नमस्कार, मी प्रवीण एरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे. बहिणींनो, तुम्हाला आत्ता जर की जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत. किती बहिणींना जानेवारीचा हप्ता आला कमेंट करून सांगा बरं. ज्या बहिणींना जानेवारीचे 1500 आले असतील त्यांनी सांगा की सर मला जानेवारीचे 1500 रुपये आलेले आहे. आणि ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आलेले नसतील अशा बहिणींनी कमेंट करून सांगा की सर मला जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे. कारण ज्या बहिणींना पैसे आलेले असतील तर त्या बहिणींना आता लगेच अडकीने फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा होत आहे. आणि ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला नसेल तर अशा बहिणींना टोटल 3000 रुपये मिळत आहे. 3000 रुपये कसे मिळत आहेत तेही समजून घ्या. तर फेब्रुवारीचे 1500 आणि जानेवारीचे 1500 असे टोटल 3000 रुपये त्या बहिणींना पाठवले जात आहे. तर कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला की तुम्हाला पैसे आले होते की नाही. जर आले असेल तर लिहून पाठवा की सर मला पैसे आलेले आहे. आणि जर का तुम्हाला आले नसेल तर लिहून पाठवा की सर मला पैसे आलेले नाही आहे. मग त्यानुसार तुम्हाला 1500 किंवा 3000 रुपये पाठवले जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महिलांचे आर्थिक सक्षमीकरण अधिक बळकट करण्यासाठी लाडकी बहीण योजनेला शासनाच्या इतर योजनांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि अतिशय महत्त्वाचा निर्णय हा झालेला आहे. या माध्यमामधून काय होणार आहे तर महिलांना मोठा फायदा होणार आहे. कसा होणार आहे समजून घ्या. तर बघा, या माध्यमातून महिलांना विविध व्यवसाय व उपक्रमासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. म्हणजेच बहिणींनो, सरसकट जर सांगायचं झालं तर तुम्हाला आता जर व्यवसाय करायचा असेल किंवा तुम्हाला छोट्या ठिकाणी स्टार्टअप करायचं असेल किंवा बिझनेस करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे लागतात. आणि पैसे तुम्हाला सहजासहजी कोणी देत नाही. मग आता या ठिकाणी सरकारने असं ठरवलेलं आहे की बहिणींना आता कर्ज उपलब्ध करून द्यायचं आहे. तर बहिणींना तुम्हाला जर का कर्ज हवं असेल, जसं 50,000चं कर्ज हवं असेल किंवा 1,00,000चं हवं असेल, जसं तुमच्या सोयीनुसार तुम्हाला या ठिकाणी जी रेंज बसेल त्यानुसार तुम्हाला कर्ज मिळणार आहे. ठीक आहे. आता हे कर्ज कसं घ्यायचं आहे, कोणाला मिळणार आहे, संपूर्ण प्रोसेस मी सांगणार आहे. पण सर्वात अगोदर कमेंट करून सांगा किती बहिणींना कर्ज हवं आहे. ज्या बहिणींना कर्ज हवं असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला कर्ज पाहिजे, असं तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. मग त्यानुसार तुम्हाला कर्ज कसं मिळणार आहे, त्याची प्रोसेस काय असणार आहे, काय काय डॉक्युमेंट लागतील, संपूर्ण प्रोसेस मी सांगणार आहे. आणि खूप फायदेशीर हे कर्ज असणार आहे. आता बघा, ही घोषणा कोणी केलेली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केलेली आहे. तुम्ही बघू शकता, राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व अनुदानाचा आढावा घेतला असता सर्वसाधारण कर्ज योजनांमध्ये परतफेड करणाऱ्यांचे जे प्रमाण आहे ते सुमारे 50% असल्याचं दिसून येत आहे. मात्र महिलांना बचत गट किंवा इतर माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या परतफेडीचे जे प्रमाण आहे ते 99%पेक्षा अधिक आहे. आता बघा, सर्वसामान्य जे व्यक्ती असतील तर त्यांचं जे कर्ज ते घेतात तर कर्ज घेतल्याच्यानंतर ते फक्त किती टक्के व्यक्ती ही परतफेड करतात तर फक्त 50% व्यक्ती ही परतफेड करत असतात. पण महिलांच्या बाबतीमध्ये वेगळे आहे. महिला जे कर्ज घेतात बचत गटामधून किंवा इतर कुठूनही इतर माध्यमातून जे कर्ज घेतात महिला, तर ते कर्ज 99%पेक्षा अधिक या ठिकाणी महिला परतफेड करत असतात. यामुळे सरकारला असं निर्देशनास आलं की महिलांना जर का कर्ज दिलं तर खूप सोयीचं होणार आहे. म्हणजेच महिला या ठिकाणी परतफेड करत असतात. त्यामुळे महिलांना जर कर्ज दिलं तर महिला त्याचा या ठिकाणी चांगला उपयोग करतील आणि ती रक्कमसुद्धा परतफेड या ठिकाणी करू शकतील. यामुळे आता महिलांना कर्ज मिळणार आहे. आता बघा, त्यामुळे महिलांमध्ये कर्जाचा योग्य वापर करून सक्षम अर्थकारण उभारण्याची क्षमता असल्याचं ठिकाणी स्पष्ट होत आहे. त्यामुळे महिलांना कर्ज देण्याचे विचार ठिकाणी सरकारने केलेला आहे. आता बघा, या पार्श्वभूमीवर महिलांना केवळ लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्यापेक्षा त्या योजनेला इतर शासकीय योजनांच्या ठिकाणी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि या अंतर्गत मुंबई बँकेच्या माध्यमातून महिलांना कोणताही जामीन किंवा हमी न देता विविध उपक्रमांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर बघा बहिणींनो, तुम्हाला कर्ज कुठून मिळणार आहे तर मुंबई बँकेकडून या ठिकाणी कर्ज मिळणार आहे. आणि हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही गोष्ट या ठिकाणी लागणार नाही. कोणालाही तुम्हाला जामीन ठेवायची आवश्यकता नाही आहे किंवा हमी कोणीही नाही दिली तरी चालणार आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी कोणताही पुरावा, म्हणजेच काय तर एखादी व्यक्ती ज्यावेळेस कर्ज घेतो त्यावेळेस त्याला या ठिकाणी जामीन ठेवावं लागतं. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला जामीन या ठिकाणी उभं करावं लागतं तेव्हा कर्ज मिळतं. पण या ठिकाणी तसं नाही आहे. या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला कर्ज मिळणार आहे. दुसरी गोष्ट, हे कर्ज बिनव्याजी असणार आहे. म्हणजेच तुमच्याकडनं व्याज घेतलं जाणार नाही आहे. ही चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही आता या ठिकाणी जर 50,000 घेत असाल तर त्याचं व्याज या ठिकाणी किती असतं तुम्हाला माहिती आहे. मग बिनव्याजी कर्ज असेल तर त्याला व्याज लागणार नाही आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. तर महत्त्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतच या कर्जाच्या परतफेडीसाठी उपयोगात आणली जाणार आहे. आणि एक चांगली महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी फायद्याची अशी आहे, जर तुम्ही हे कर्ज घेतलं
तर तुम्हाला घरून ते पैसे या ठिकाणी परतफेड करायचे नाही आहे. तर ही जी परतफेड असणार आहे ही कशी होणार आहे, तर तुम्हाला शासनाकडून ₹1500 मिळतात लाडकी बहीण योजनेचे. लक्षात घ्या, ₹1500 तुम्हाला मिळतात लाडकी बहीण योजनेचे. तर या ₹1500 मधूनच ती परतफेड होणार आहे. म्हणजेच तुम्हाला घरून आणखी पैसे टाकायची आवश्यकता नाही आहे. सरकार तुम्हाला 50,000 किंवा 1,00,000 जेवढं तुम्हाला कर्ज मंजूर होईल तेवढं तुम्हाला कर्ज देईल आणि त्यानंतर तुम्हाला ते परतफेड करायचे आहे. पण परतफेड करताना तुमच्याकडनं पैसे घेतले जाणार नाही. शासनाकडे तुम्हाला जे पैसे दिले जातात त्या पैशामधूनच त्या ठिकाणी मायनस केले जाणार आहे. म्हणजे जर तुम्हाला ₹1500 हप्ता मिळतो तर तेच या ठिकाणी परतफेड म्हणून तुम्हाला परत करायचे आहे. ठीक आहे, तर ही चांगली गोष्ट महिलांसाठी असणार आहे. म्हणजेच महिलांवर या ठिकाणी जास्त बोजा येणार नाही आहे. आता बघा, या उपक्रमामुळे महिलांना विविध क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरू करण्यास चालना मिळेल. दुसरी गोष्ट, शासनाच्या उमेद या प्रकल्पामार्फत या प्रक्रियेची अंमलबजावणी केली जाणार असून जिल्हानिहाय उभारण्यात येणाऱ्या उमेद मॉलमध्ये महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होईल. बघा, तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानिहाय उमेद मॉल या ठिकाणी सुरू केला जाणार आहे. त्यामध्ये महिलांना त्यांचं दुकान असेल किंवा ते जे काही उत्पादन या ठिकाणी तयार करतील तर त्यांना चांगली बाजारपेठ ह्या मॉलमध्ये मिळणार आहे. म्हणजे या मॉलमध्ये त्यांना ठिकाणी चांगली संधी मिळणार आहे. त्यामुळे महिला उद्योग व्यवसायामध्ये मोठ्या खाजगी संस्थांनाही स्पर्धा देतील असा या ठिकाणी दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. तर ही चांगली गोष्ट महिलांसाठी सुरू करण्याचा विचार सरकारचा आहे. त्यामुळे सर्वच बहिणींना मोठा फायदा होणार आहे. कारण बहिणींनो, यामुळे काय होणार आहे, तर थेट तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जे काही व्यवसाय करणार आहात तर त्याला या ठिकाणी बाजारपेठ शोधायची आवश्यकता राहणार नाही आहे. कारण तुम्ही उमेद मॉलच्या सहाय्याने या ठिकाणी तुम्हाला बाजारपेठ मिळून जाईल. दुसरी गोष्ट, शासनाच्या उमेद या प्रकल्पामार्फत ह्या प्रक्रियेची अंमलबजावणी या ठिकाणी केली जाणार आहे. आणि तुम्हाला जर कर्ज हवं असेल तर कर्जासाठी तुम्हाला फक्त कमेंट करून टाईप करून पाठवायचं आहे की सर मला कर्ज पाहिजे, किती पाहिजे, 50,000चं की 1,00,000चं तुम्ही कमेंट करून सांगा. त्यानुसार तुम्हाला ठिकाणी कर्ज मिळणार आहे. कर्ज कसं घ्यायचं आहे, कोणकोणती प्रोसेस असेल, कशी डॉक्युमेंट आहे, संपूर्ण तुम्हाला प्रोसेस मी सांगणार आहे. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला पाहिजे की नाही. जर पाहिजे असेल तर लिहून पाठवा की सर मला कर्ज हवं आहे, आणि जर का तुम्हाला नको असेल तर लिहून पाठवा की सर मला कर्ज नको आहे किंवा मला कर्ज नाही पाहिजे, असं तुम्ही लिहून पाठवू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे सर्व तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे. हे बिनव्याजी कर्ज असणार आहे आणि ही चांगली गोष्ट महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. आणि याची जी परतफेड होणार आहे तर ही परतफेड तुम्हाला जे ₹1500 मिळतात त्यामधूनच ठिकाणी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा ठिकाणी घरून पैसे टाकायची आवश्यकता राहणार नाही आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे सर्व तुम्हाला ठिकाणी माहिती मी समजून दिलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांना कर्ज देण्याचं कारण असं आहे की महिला 99% महिला हे कर्जाची परतफेड करत असतात. पण इतर जे काही गोष्टी, जसं की तुम्ही बघितलं असेल, इतर जे व्यक्ती असतील, पुरुष असेल किंवा कोणी दुसरं असेल, तर त्यांना जर कर्ज दिलं गेलं तर ते फक्त 50%च व्यक्ती कर्जाची परतफेड करतात. बाकी व्यक्ती कर्जाची परतफेड करत नाही. पण महिलांमध्ये काय आहे, तर 99%पेक्षा अधिक प्रमाण महिलांचं असल्यामुळे महिलांना कर्ज देणं हे सोयीस्कर ठरेल अशा ठिकाणी सरकारचा विचार आहे. त्यामुळे महिलांना हे कर्ज मिळणार आहे. तर बहिणींनो, संपूर्ण प्रोसेस मी समजून सांगितलेली आहे. आता लगेच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्तासुद्धा मिळणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी चांगली गोष्ट असणार आहे. तर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर प्रत्येक बहिणीने लाईक करा. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन आलं असेल त्याला क्लिक करा. सर्वांनी या व्हिडिओला हाईप करा आणि प्रत्येक बहिणींनी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या शेजारी पाजारी महिला असतील, नातेवाईक तुमच्या बहिणी असतील, त्यांना पाठवून द्या. कारण डिटेलमध्ये संपूर्ण माहिती मी समजून सांगितलेली आहे की कसं कर्ज मिळणार आहे, बिनव्याजी असणार आहे, परतफेड कशी होणार आहे, सर्व माहिती सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ नक्की पाठवून द्यायचा आहे. तुमची शेजारी पाजारी महिला असतील त्यांना, तुमच्या नातेवाईक तुमच्या बहिणी असतील त्यांना पाठवून द्या आणि त्यांनासुद्धा ही माहिती सांगा. आणि सर्वांनी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.